Good morning to all of you. Today we will discuss about the solvent extraction, that is analytical chemistry, lecture number 4. Today's point is counter current extraction, which is also something called as Craig's counter current distribution. This method usually useful for the liquid extraction. Separation of components having variable solubility in two immiscible liquid phase is achieved. In the countercurrent extraction, two immiscible solvents flow in an opposite direction in multiple stages. After several stages, pure A and B solvents can be obtained. आता जनरली काउंटर करंट एक्स्ट्रॅक्शन हे जी काही टेक्निक आहे या टेक्निकमध्ये दोन लिक्विडचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं, बरोबर आहे. आता सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शनमध्ये आपण मागच्या वेळेस मी तुम्हाला एक डायग्रॅम दाखवली होती. त्या डायग्रॅमचं नाव होतं सेपरेटिंग फनेल, बरोबर आहे. तर सेपरेटिंग फनेलमध्ये आपण काय घेतो, दोन सॉल्व्हंट घेतो, एक ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आणि दुसरा कुठला सॉल्व्हंट घेतो आपण, ॲक्वेस सॉल्व्हंट, आणि त्याच्यामध्ये काय ॲड करत असतो, सोल्यूट ॲड करत असतो, बरोबर आहे. की जो तुम्हाला काय करायचं आहे, सेपरेट करायचं आहे आणि प्युरिफाय करायचं आहे, बरोबर आहे. मग ते त्या टेक्निकमध्ये जनरली सोल्यूटचं जे काही तुमचं मल्टिपल काय करतात तुम्ही स्टेजेस करतात, बरोबर. सॉल्व्हंट सॉरी ते कोणी व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क किंवा कोनिकल फ्लास्क हे न वापरता तुम्ही काय वापरतात, त्याच्यामध्ये सेपरेटिंग फनेल वापरतात, बरोबर आहे. मग सेपरेटिंग फनेलमध्ये जे काही ॲक्युरेसी असते सोल्यूट डिस्ट्रीब्यूट करण्यासाठीची लागते ती काय ॲक्युरेसी काय असते, कमी असते, बरोबर आहे. मग त्यासाठी आपण क्रेग्स काउंटर करंट एक्स्ट्रॅक्शन किंवा डिस्ट्रीब्युशन हे ॲपरेटस आपण यूज करतो, बरोबर आहे. मग या ॲपरेटसमध्ये काय टेक्निक सेम आहे, बरोबर आहे. फक्त त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रॅक्शन होणारे सोल्यूटचं हे काय होतं, ॲक्युरेट होतं, बरोबर आहे. ॲक्युरेट आणि कम्प्लीट एक्स्ट्रॅक्शन आणि प्युरिफिकेशन. मग याच्यामध्ये तुम्ही लिक्विड घेऊ शकतात सॉल्व्हंट. याच्यामध्ये सॉल्व्हंट कसे पाहिजे, टू इमिसिबल, ठीक आहे. आणि काउंटर करंट एक्स्ट्रॅक्शनमध्ये जनरली एक लेस डेन्स पाहिजे सॉल्व्हंट आणि एक काय पाहिजे, सॉल्व्हंट मोर डेन्स पाहिजे, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये भरपूरसे स्टेजेस जे असतात ते काय असतात, कवर होतात, ठीक आहे. आता मल्टिपल स्टेजेससाठी हे काउंटर करंट एक्स्ट्रॅक्शन जनरली लाईक अ ट्रेन अटॅच केलेले असतात, बरोबर आहे. In liquid extraction, the solvent is used to extract another liquid phase. The distribution of active principles between water and organic solvents depend upon the hydrophilic groups present in the constituent molecules. बरोबर आहे. If hydrophilic group are ionizable, pH will be an important factor. मागच्या वेळेस काय करायचं असतं, त्याच्यात pH हा चेंज करायचा असतो. If ionization constant of isomer are different, then separation can also be achieved, बरोबर. याच्यामध्ये आयोनायझेशन कॉन्स्टंट जेव्हा तुम्ही सॉल्व्हंटचा घेत असणार तेव्हा आयोनायझेशन कॉन्स्टंट कसं पाहिजे, तर आयसोमर्सचा डिफरंट पाहिजे. अशा वेळेस काय होतं, सेपरेशन हे काय होतं, इझी होतं. आता याच्यामध्ये आपण थेरी अँड इन्स्ट्रुमेंटेशन बघू. हियर जनरली दिस ॲपरेटस इज यूज for the separation of two solutes having the same distribution ratio can be separated by using the single batch extraction, and in such case complete extraction is achieved by multiple extraction with fresh solvent. Such system is called as what, counter current extraction. मग जनरली या मेथडमध्ये दोन सोल्यूट घेतले असतात, त्याचा डिस्ट्रीब्युशन रेशो सारखा असतो, ठीक आहे. पण आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, मल्टिपल एक्स्ट्रॅक्शन करायचे. मल्टिपल एक्स्ट्रॅक्शन म्हणजेच काय, तर एकाच वेळेस काय करायचे, मोर दॅन वन मेटलचे एक्स्ट्रॅक्शन करायचे, बरोबर आहे. मग आता एक्स्ट्रॅक्शन करत असताना तुम्हाला दरवेळेस काय करावं लागणार आहे, सॉल्व्हंट हा फ्रेश घ्यावा लागणार आहे. मग अशा सिस्टीमला काय म्हटलं जातं, काउंटर करंट डिस्ट्रीब्युशन म्हटलं जातं. आणि त्याच काउंटर करंट डिस्ट्रीब्युशनलाच काय म्हटलं जातं, क्रेग्स ॲपरेटस म्हटलं जातं. मग आता याच्यामध्ये आपण इन्स्ट्रुमेंटेशन बघू.
In this Craig's tube, it consists of two separate tubes, that is start of cycles, and the second is one at transfer. Generally, in this method of liquid-liquid extraction, which is used or permit for the separation of substance with different distribution coefficient ratios, that is D. A clever design known as Craig apparatus is used for this purpose. आता हे लिक्विड लिक्विड एक्सट्रॅक्शन काय करतं आहे, सबस्टन्सचं काय करतं आहे, सेपरेशन करतं आहे, बरोबर आहे. A simple type of apparatus scale is a Craig apparatus, which is nothing which consists of a series of glass tubes. These glass tubes which are arranged in a series of manner, means 100 Craig tubes, 200 Craig tubes, 300 Craig tubes, which are arranged like a train. Here R is equal to 0, 1 and 2. R means what? Glass tubes. They are designed and arranged in such that lighter liquid phase is transferred from one tube to next tube. आता lighter liquid phase जे दिसतो तुम्हाला, that is lighter liquid phase is what? Lighter liquid phase is what? This is the red color, and denser one is what? At the bottom, which is at blue color. This is the startup cycle. This is the Craig's apparatus, in which there are two types of solvent. One solvent which is colored as blue, which is a more denser, and another solvent which is a less denser, having a color of pink. During this starting cycle, when it is clock, when it is deviate as a clockwise, then it is converted at 90-degree angle. At that time, the two of the solvents which are mixed here, then here isolate to each other. Here this is a pink solution, this is the less denser, which is separated from more denser. Here the less denser contains the same amount of substance which can be isolated easily, which is an organic solvent. This one is organic solvent, this one is what? Aqueous solvent. The lower phase, that is heavier phase of two phase solvent system, for example water, which is a stationary phase, which is a heavier phase, whereas the upper lighter phase, for example hexane, that is organic solvent, is the mobile phase. The tube has provision for separation of upper layer and transferring to the next tube. This one is the previous tube, this one is the previous tube, this is the next tube. This solvent is then connect to the next tube, the organic solvent which is separated, and this aqueous solvent which is converted to another tube, which is in series of manner. So fresh solvent is added to tube 1, then the process is repeated, then also at that time the solute is separated and purified, then again the same thing is happened, then so fresh solvent is also added, and then another tube is one. This series of process is continue till the complete extraction. By combining the previous expression of P and Q, we finally obtain this is the fraction of F N R of solute extracted in the rth tube after the n operation, number of operations, is given by F N R किंवा F R N म्हणा, that is n factorial upon R factorial upon n minus R factorial into D raised to R upon D plus 1 raised to n. This one is not dr. Here greater is the difference of the distribution of various substance, better is the separation between each other. This is the primary requirement. The distribution ratio is always have should we have greater difference, the better the separation between each other. A much large number of tubes is required to separate the mixture. So here 100 tubes or 200 tubes which is in a series of manner, which is attached like a train. So it requires a large number of tubes for separation of the mixture with almost similar distribution ratios.
This is the application of solvent extraction. This is the application. This is the important one. Determination of ions, determination of lead in the blood. This is also important application of solvent extraction. Determination of copper in the alloys such as steel. बरोबर आहे. मग कॉपरचं डिस्ट्रीब्युशन डिटर्मिनेशन करायचं असेल अलॉयमध्ये किंवा मग फॉर एक्झाम्पल घ्यायचं राहिलं तर पहिला स्टील. डिटर्मिनेशन ऑफ युरेनियम किती ते त्याच्यासाठी आपण सुद्धा यूज करू शकतो सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्शन पर्टिक्युलर कंपाऊंडमध्ये. सेपरेशन अँड प्युरिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बाय ऑर्गॅनिक केमिस्ट. म्हणजे सेपरेशन आणि प्युरिफिकेशन हे टेक्निकसुद्धा आपण यूज करू शकतो बाय R&D. Used in drug industry by analytical chemist, biochemist, pharma chemist. This is the application of solvent extraction, which is a useful and it is widely used. Features. This is the characteristic feature of Craig's apparatus. This is also important point. To be selective for the required metal. The ability to extract the metal at the desired acidity or pH. The ease of formation of complex with metal of interest and high solubility of metal organic species in the organic phase. Ease of recovery of the metal from the organic phase. It must be stable throughout the principal stages of the solvent extraction. It is to be prepared in the laboratory in a large scale to have acceptable rates of extraction and stripping. Regeneration of extractant for recycling in economical large scale process. There is no emulsion formation. आता हे क्रेग ॲपरेटस किंवा क्रेग टेक्निकसाठी जे काही कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहे की पर्टिक्युलरली सिलेक्टिव्ह मेटलसाठीच तो फक्त युजफुल आहे. बरोबर आहे. एक्स्ट्रॅक्शन जे ते पर्टिक्युलरच्या pHला एक्स्ट्रॅक्शन होऊ शकतं. कॉम्प्लेक्स मेटलसोबत रॉ फॉर्म होतो तेव्हा ती स्पेसिस इज हायली सोल्युबल्स ऑफ मेटल ऑर्गॅनिक स्पेसिस which is insoluble in organic phase. Then it is prepared in laboratory in large scale, and primary requirement is the two solvent must be do not gives the formation of emulsion. This is also important one. अशा पद्धतीने आपलं सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन जे चॅप्टर जे आहे ते संपलं. चॅप्टर नंबर 1 ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री, that is solvent extraction. End of this chapter. Thank you.